नमस्कार, मी तेज बोरगरे. बातमी बळीराजाची ह्या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे मुंबईमध्ये भाजीपाला महागलाय. घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढलेले आहेत आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे भाज्यांची आवक घटली आहे. याचा थेट परिणाम भाज्यांचे दर वाढण्यावरती झालेला आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक 5 ते 10% घटलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये केळी, कापूस आणि भाजीपाला पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतलेला आहे. दरम्यान नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असून तहसीलदार बांधावरती येताच शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना घेराव घालून नुकसान भरपाई संदर्भात विचारणा केली. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. जायकवाडीची पाणी पातळी 40% पोहोचलेली आहे. नाशिक नगरमधून सोडलेल्या पाण्यामुळे ही वाढ झाली आहे. आतापर्यंत जायकवाडीमध्ये संभाजीनगर आणि जालन्यामध्ये 3 महिने पुरेल इतकं पाणी राहिलेलं आहे. संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं बनवणाऱ्या कंपन्यांना दणका देण्यात आलेला आहे. कृषी विभागानं 5 वर्षात 16 कोटींचं बोगस बियाणं जप्त केलेलं आहे आणि बोगस बियाणं प्रकरणी आतापर्यंत 211 गुन्हे दाखल झाले आहेत. सांगोला तालुक्यामध्ये 2 दिवसामध्ये तब्बल 17 शेळ्यांसह 23 जनावरांची चोरी झाल्यानं खळबळ उडालेली आहे. चोरटे पांढऱ्या कारमध्ये येऊन जनावरे चोरून घेऊन जात आहेत. वासूद, बाकी, शिवणे, कमलापूर, एकतपूर या गावामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीनं धुमाकूळ घातलाय आणि यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दुधाची गुणवत्ता ठरवण्यासाठी फॅट आणि पोषक तत्व यांच्या संदर्भातील निकषांचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि यामुळे भेसळीला आळा बसणार असून दूध उत्पादकांच्या मोबदल्यामध्ये होणारी कपात देखील थांबणार आहे. परभणीच्या येलदरी धरणामध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साठ्यामध्ये 1% वाढ झालेली आहे. रविवारी रात्रभर 72 मिलीमीटर तर सोमवारी 18 मिलीमीटर पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झाल्यानं ही वाढ झाली. प्रकल्पामध्ये 1% पाण्याची वाढ झाली आहे. मात्र शेकडो हेक्टरवरील पिकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या वेगवान बातम्यांसोबत आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा विस्तारानं आढावा घेऊयात. सुरुवातीला महत्त्वाची बातमी नुकसानी संदर्भातील. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सर्व जिल्ह्यांना भेट द्या, पालकमंत्र्यांना शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जो आहे सरकारने घेतले. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जो आहे त्याच्यात 6,000 रुपये आणखी राज्याचे टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आमचं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आमचं नाही. बातमी याच अनुषंगानं तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अनिल पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं देखील अनिल पाटील यांनी म्हटलंय. 2 दिवसापूर्वी जो काही महाराष्ट्रामध्ये कहर पसरला त्याच्यावर आज मंत्रिमंडळासमोर सविस्तर चर्चा झाली. मंत्रिमंडळाने या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत शासनाच्या वतीने शेतकऱ्याला प्राप्त होईल. या सगळ्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल किंवा ज्या अवकाळी पाऊस पडला असेल किंवा गारपीट झाली असेल त्याचे पंचनामे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्य शासनाकडे ते सुपूर्त सर्व कलेक्टरांकडनं सुपूर्त होतील आणि त्यानंतर शेतकऱ्याला चांगली मदत शासनाकडनं दिली जाईल. केंद्र आणि राज्यानं सरकारला शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना या संदर्भात एक पत्र देखील लिहिलेलं आहे.
बातमी यानंतरची अकोला जिल्ह्यामधून. अकोला जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं रब्बी हंगामामधील पिकं जमीनदोस्त केलेली आहेत. बाळापूर तालुक्यातील चिंचोली, गणू येथील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. इथले शेतकरी हवालदिल झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसासह इथल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पावसासह गारपीट झाल्यानं प्रचंड नुकसान झालेलं आहे. बडगाव तालुक्यातील वडजी ह्या गावाजवळ असणाऱ्या मेंढपाळांचं मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. यामध्ये तब्बल 10 मेंढ्या दगावल्याची माहिती समोर आलेली असून रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि गारपिटीचा फटका बसल्यानं शेकडो मेंढ्या अस्वस्थ असल्याची माहिती या मेंढपाळानं दिलेली आहे. तर इतर मेंढ्यांना वाचवण्यासाठी शेकोटीनं मेंढ्यांना ऊब देऊन मेंढपाळ वाचवण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान शासनानं तात्काळ उपाययोजना करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता मेंढपाळांनी केलेली आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील असलेल्या पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे तूर, ज्वारीसह इतर पीक मातीमोल झालेली आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी. पाहूया. सोलापूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रात्री जो आहे तो अवकाळी पाऊस पडला. यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागातील असलेले ज्वारीचं पीक असेल, तूर असेल, याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत. ते ज्वारीचं पीक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ज्वारीचं पीक जे आहे ते पूर्णपणे अवकाळी पावसामुळे झोपलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पूर्णपणे जे पीक जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत पाहिलं तर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस जो आहे तो सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये पडला होता आणि यामुळे जे आहे ते ज्वारीचं पीक असेल, तूर असेल, अन्य पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत ज्वारीचे पीक असलेले जे शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीचा पाऊस पडला होता आणि काय नुकसान तुमचं झालंय? असं वारं आल्यावर चमकाले झाड 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 पाऊस पडले, वाऱ्याने सगळं एकंदरीत पाहायला गेलं तर या अवकाळी पावसामुळे जे आहे ते सोलापूरच्या ग्रामीण भागातील पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे यवतमाळच्या शेतकरी आणि सामान्य जनताही त्रस्त झाली आहे. याच विषयाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजू उंबरकर यांच्या नेतृत्वामध्ये मारेगावमध्ये भव्य झटका मोर्चा काढण्यात आला. तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळत नाहीये आणि 2018 पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले त्यांची जोडणी अजूनही झालेली नाहीये. यासोबतच उच्च दाब आणि कमी दाबाच्या कारणानं अनेक ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. हे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. 7ही तालुक्यांमध्ये आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. वेळेत धान खरेदी केंद्र सुरू झालं नाहीत. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा धान तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विक्रीसाठी आणून ठेवलेलं होतं. मात्र काल आलेल्या पावसामध्ये मार्केट यार्डमध्ये उघड्यावरील धान ओलं झालेलं आहे आणि त्यामुळं आता त्याला योग्य दर मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांसमोर सतावू लागली आहे. तुमसर कृषी बाजार समितीच्या आवारातून आढावा घेतलाय सरवर शेख यांनी. पाहूया. काल भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये शेतात ठेवलेले धान असोत किंवा घरी ठेवलेले धान असोत हे खूप प्रमाणात ओले झाले आणि आता शेतकऱ्यांच्या मागे आर्थिक संकट दोघायला लागलं आहे. आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या अवकाळी पावसाने त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय सांगाल दादा, काय परिस्थिती आता निर्माण झालेली आहे? लाखो रुपये खर्च करून धानाची लागवडी केली आणि ते विकण्याकरिता मार्केटमध्ये आणले आणि त्याच्या जे कालच्या अवकाळी पावसामुळे जे आमचे धान ओले चिंब झाले आणि त्यांना ते पाकळ होण्याची शक्यता, यांनी किती रेट मिळाला याची चिंता आम्हाला वाढलेली आहे. उघड्यावर पडलेले हे धान कालच्या अवकाळी पावसाने ओले झाले, ते काय सांगाल सर? बळीराजाने तुमसर तालुका आणि मोहोळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी
मोठ्या प्रमाणामध्ये धान पिकाची लागवड केली होती. शेतकऱ्यांना सोयीसुविधा पुरवत नाही, याकडे आता शेतकरी हवालदिल झालेले आहे. आता आपण इथं बघितलं की शेतकऱ्यांचा ठेवलेला माल कालच्या अवकाळी पावसाने ओला चिंब झाला. सर्वर शेख, लोकशाही मराठी, भंडारा. आणि या सगळ्या नुकसानी संदर्भात एक रिपोर्ट देखील पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि सोबतच गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा रिपोर्ट. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मागील 3 दिवसात झालेल्या पावसामुळे नुकसान झालंय. तूर अक्षरशः आडवी झालीये, तर काढणीला आलेला कापूस पूर्णतः भिजून गेलाय. फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गारपीट पडल्यामुळे खूप काही नुकसान झालं. काल 4-4:30च्या अंदाजामध्ये पाऊस आणि चक्रीवादळासह गारपीटमुळे पपई या पिकाचे माझ्या खूप काही नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, बिलोली, धर्माबाद, उमरी या तालुक्यात वादळी वारा, पाऊस आणि गारांचा मारा यामुळे पेरू, पपई, चिक्कू, टरबूज, बोरं, केळी, आंब्याचा मोहोर गळून पडलाय. त्यामुळे लागवडीला लागलेला खर्चही या फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नसल्यामुळे शासकीय मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. आंबे, पेरू सगळं नुकसान झालं. 10 एकरचे नुकसान झाले. आमची सरकारनं भरपाई करावं असं माझं म्हणणं आहे. आमची चकच पेरूची ते नुकसान झाली, आंब्याची झाली, सगळे हे सगळं पिकाची नुकसान झाली. गट नंबर 322मध्ये आंबे, काजू, चिक्कू, मोसंबी, संत्रा, अंजीर, अंगूर सगळं पिकाचं कालच्या 4-5 वाजता एवढं नुकसान झालं की एकही बी पीक आता हाती येणार नाही. फळ भोकर तालुक्यातील खरबी आणि भोसी या गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. कृषी उपविभागीय अधिकारी राजकुमार रणवीर यांनी गारपिटीमुळे झालेल्या फळबागांची पाहणी केली आहे. जवळपास 80% नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलंय आणि लवकरच शासनाकडे हा अहवाल पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पूर्णपणे 80%-90% नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ह्या गारपिटीमुळे या परिसरामध्ये साधारणपणे 20 ते 30 हेक्टरपर्यंत नुकसान या फळपिकांचं या ठिकाणी झालेलं आहे. हा जे काही रिपोर्टिंग होईल त्याचं आम्ही लवकरच शासनाकडे अहवाल देऊन शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी आम्ही मदत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरबी आणि भोसी या गावांमध्ये जवळपास 1,500 हेक्टरचं नुकसान झाल्याचं भोकर तहसीलदार राजेश लांडगे यांनी या गावांची पाहणी करून सांगितलंय. तर आजपासूनच कर्मचारी संख्याबळ वाढवून लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवणार असल्याचंही लांडगे म्हणाले. गारपिटीमुळे जवळपास 1,500 हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरी आज आम्ही त्वरित पंचनामे सुरू करत आहोत. आंबा जे नाविन्यपूर्ण त्यांनी पिकं घेतलेली होती त्याचे प्रथमदर्शनी मोठं नुकसान झाल्याचं आम्हाला आज निदर्शनास येत आहे. तरी आम्ही तलाठी संख्या आणि हे वाढून 2 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना शासन निश्चितच लवकरच मदत त्यांना देण्यात येईल. आधी दुष्काळ आणि आता अवकाळीनं शेतकरी खचून गेलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातात मदत कधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान माजवलेलं आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण आहोत कापसाच्या शेतामध्ये. कापूस पूर्णतः भिजून गेलेला आहे. वेचणीला आलेला कापूस आहे. त्यामध्ये तूर आहे. तूर पूर्णतः आडवी पडलेली आहे. त्याचबरोबर फळांच्या बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. चिकू असेल, आंबा असेल, आंब्याचा मोहोर गळून पडलेला आहे. आज सुद्धा जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांचं आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवल्या जाते आणि शासनातर्फे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणखीन मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवल्या जाते आणि शासनातर्फे या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरपाई जी आहे ती मिळवून देण्याचे आश्वासन शासनातर्फे देण्यात आलेलं आहे. कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड. यानंतरची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांसोबतच वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचं देखील भिजून नुकसान झालंय. या साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं तब्बल जवळपास 500 मेट्रिक टन साखर भिजली गेलेली आहे. यामुळे ह्या कारखान्याची जवळपास 2 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय.
तर जवळपास 2 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचं भिजून नुकसान झालेलं आहे. तब्बल 500 मेट्रिक टन इतक्या साखरेचं नुकसान झालेलं आहे. आणि लातूर जिल्ह्याला रात्रीतून अवकाळी पावसानं झोडपल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या शेतातील ऊसाचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाच्या वतीने तलाठी किंवा गिरदावर असे कोणी व्यक्ती आलेले नाही. आणि यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे कसाबसा आम्ही ऊस झोपलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि अवकाळी पावसानं मावळमधील शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय. भात कापणी शेवटच्या टप्प्यामध्ये असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि भाताचं मोठं नुकसान केलेलं आहे. सरकारकडून अजूनही नुकसान भरपाईबाबत ठोस निर्णय झालेला नाहीये आणि 24 तास उलटूनही भात पिकाचा विमा उतरवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी आलेले नाहीत. म्हणून मावळमधील शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आता असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि सोबतच नाशिकच्या सातपूर भागातील शेतमळे परिसरामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्याचा वावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप बुंद्रे यांच्या शेतामध्ये बिबट्या दिसून आला आणि या बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. वन विभागानं तातडीनं या मळे परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे.